2002 पासून शाडूच्या मातीची गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतली जाते. यामागे दोन उद्देश आहेत. एक तर ही जी काही लहान मुलं आहेत, आपण बघितलं असेल की आत्ताच्या परिस्थितीत यांचा आणि मातीचा कुठेही संबंध राहिलेला नाही, तर त्यांची मातीशी असलेली नाळ पुन्हा एकदा जुळावी, एक नवीन निर्मितीचा आनंद त्यांना मिळावा. त्याचं कारण असं आहे की ही निर्मिती करताना जेव्हा ते काहीतरी एखादी प्रतिकृती तयार करतील तेव्हा त्यांच्यातला एक आत्मविश्वास निर्माण होईल. मला वाटतं नवीन भारत बनवायचा असेल आणि तो जर ह्या युवकांकडनं करायचा असेल तर ह्या युवकांना, ह्या मुलांना आत्तापासूनच सवय लागली पाहिजे, त्यांचा एक कॉन्फिडन्स बिल्टअप झाला पाहिजे. त्या दृष्टीने ही कार्यशाळा आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण शहरभर अनेकदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणरायाचं प्रतिष्ठापना होत असते आणि बाल गणेश फाउंडेशन आणि ऊर्जा प्रतिष्ठानच पहिल्यापासून सुरुवात केली. म्हणजे 2002ला आम्ही सुरुवात केली की आम्ही हे सगळे गणपती आम्ही लोकांकडनं दान घ्यायला सुरुवात केली, जेणेकरून आपल्याला माहिती आहे की आपली ही जी पवित्र नदी आहे गोदावरी, जी आपली जीवनवाहिनी आहे, हिच्यामध्ये जेव्हा आपण हे विसर्जित करतो तेव्हा अनेक वेळा असं दिसलं आहे 2-3 दिवसांनी हे सगळे गणराय आपल्याला तरंगताना दिसतात, त्यांची विटंबना झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस हे काय पाण्यात विरघळत नाही आणि त्यामुळे हे जे पिण्याचं पाणी याचं प्रदूषण निर्माण होतं आणि त्यामुळे पर्यावरण हा सुद्धा यातला महत्त्वाचा भाग आहे. शाडूची माती ही ताबडतोब विरघळते. ही मातीचा गणपती तुम्ही घरात विसर्जित करू शकता, त्यासाठी तुम्हाला नदीवर जाण्याची आवश्यकता नाही. हा याच्यामागचा खरा उद्देश आहे. आणि ही माती तुम्ही पुन्हा युटिलाइज करू शकता. पुढे पोळा येतोय, अनेक गोष्टी, भातुकलीचे खेळ, ह्या मुलांना ह्या मातीचा उपयोग, जसा आपण तुम्हाला माहिती आहे की आता आपण बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हे मिळतात, त्याच्यापासून लोक वेगवेगळ्या गोष्टी बनवतात. पण ही माती, ज्या मातीचा आकार जी पटकन विरघळू शकते, पटकन तुम्ही ज्याला आपण म्हणतो की वेगळा तिला आकार देऊ शकतो, यातून ह्या मुलांना एक वेगळे संस्कार घडावेत अशा दृष्टीनं बालगणेशचा हा प्रयत्न आहे. आणि अत्यंत चांगला उत्साह मुलांमध्ये, मोठा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की एक वेगळे संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न बालगणेश फाउंडेशनचा. या